बाप्पाज इयर्स अँड द स्टोरी ऑफ द मोडॅक. आज रुचा खूप खुश होती, कारण आज घरात गणपती बाप्पा येणार होते. तिने काल रात्रीपासून आईला आणि आजीला खूप मदत केली होती. बाप्पा आले. रुचाने हळूच त्यांच्या मूर्तीला सुंदर फुलं लावायला मदत केली. बाप्पांना पाहत असताना तिने आजीला विचारले, आजी, बाप्पा इतके मोठे का आहेत? आजी हसल्या. रुचाने बाप्पाकडे पाहिले. बाप्पांचे कान किती मोठे आणि त्यांचे डोळे एकदम छोटे. रुचाने हळूच मोठ्या आवाजात विचारले, बाप्पा एवढं काय ऐकतात? आजी म्हणाल्या, बाप्पांचे मोठे कान म्हणजे आपण सगळ्यांचे बोलणे शांतपणे ऐकावे. मोठे कान आपल्याला शिकवतात की बोलण्याआधी ऐकावं, आणि छोटे डोळे म्हणजे सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्यात. रुचाला खूप आवडले. ऐका आणि पहा, तिने मनात ठरवले. मग तिची नजर बाप्पांच्या सोंडेवर गेली. ही सोंड अशी वाकडी का आहे ग, आणि ती काय करते? आजी म्हणाल्या, सोंड खूप हुशार असते. ती लगेच चांगले आणि उपयोगी गोष्टी पटकन उचलते. तू पण चांगली सोंड बनव, म्हणजे चांगले विचार आणि चांगली कामे लगेच कर. रुचा हसली. मग तिने पाहिले की बाप्पांच्या हातात गोड मोदक आहे. हा मोदक बाप्पा का खातात? मला पण मोदक आवडतात. मोदक म्हणजे आनंद आणि गोड फळ. जेव्हा आपण बाप्पांसारखी खूप मेहनत करतो, अभ्यास करतो आणि चांगले वागतो, तेव्हा आपल्याला मोदकासारखे गोड बक्षीस मिळते, आजीने समजावले. रुचाने निश्चय केला, आजपासून मी बाप्पांसारखे मोठे कान ठेवून सगळ्यांचे बोलणे ऐकेन आणि चांगले काम करून मोदकासारखे गोड बक्षीस मिळवेन. आजीने रुचाला मिठी मारली. गणपती बाप्पा घरात आले म्हणजे फक्त पूजा नाही, तर त्यांच्याकडून चांगले गुण शिकणे होय. रुचा आणि आजी दोघांनी बाप्पांना नमस्कार केला. गणपतीचा जन्म, निष्ठा आणि आशीर्वादाची कथा. कैलास पर्वतावर देवी पार्वती एकट्याच होत्या. भगवान शंकर तपश्चर्येसाठी दूर गेले होते. पार्वतीला कधी कधी खूप एकटं वाटायचं. त्या म्हणाल्या, माझा सेवक नंदी आहे, पण मला माझ्या स्वतःच्या आज्ञेत राहणारा कोणीतरी हवा आहे, जो केवळ माझा शब्द पाळेल. एके दिवशी पार्वती स्नान करण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी आपल्या अंगावर लावलेली हळद आणि उटणं एकत्र गोळा केले. त्या मिश्रणातून त्यांनी एक सुंदर तेजस्वी बालक तयार केले. पार्वतीच्या प्रेमामुळे आणि दिव्य शक्तीमुळे त्या मूर्तीत प्राण आले. तो बालक जिवंत झाला आणि त्याने पार्वतीला आई म्हणून हाक मारली. पार्वती अत्यंत आनंदी झाल्या. पार्वतींनी त्या बालकाला प्रेमाने आज्ञा दिली, आजपासून तुझे नाव असेल विनायक. मी स्नानासाठी आत जात आहे. जोपर्यंत मी बाहेर यायला सांगत नाही, तोपर्यंत तू कोणालाही आत येऊ देऊ नकोस. विनायकाने मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने होकार दिला. काही वेळातच भगवान शंकर तपश्चर्येतून परतले. ते आपल्या प्रिय पत्नीला भेटायला आत निघाले. दाराजवळ त्यांचा प्रिय सेवक नंदी उभा होता. नंदीने त्यांना सांगितले, महाराज, मातेने स्नान सुरू केले आहे, पण आज दारावर एक नवीन रक्षक आहे. शंकर दाराजवळ पोहोचले, पण विनायकाने त्यांचा रस्ता अडवला. थांबा, माझ्या आईची स्पष्ट आज्ञा आहे, कोणालाही आत येऊ देऊ नका. शंकरांना आश्चर्य वाटले. मी कैलाशचा स्वामी आणि पार्वतीचा पती आहे. तू कोण आहेस? विनायक नम्रपणे म्हणाला, मी आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी इथे उभा आहे. माझ्यासाठी आईची आज्ञा सर्वात मोठी आहे, मग तुम्ही कोणीही असा. शंकरांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण विनायक मागे हटला नाही. जेव्हा शंकर आत जाण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा विनायक लढाईसाठी सज्ज झाला. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. विनायकाचे शौर्य पाहून सर्व देव विस्मित झाले, कारण तो साक्षात शिवाशी लढत होता. अखेर शंकर क्रोधित झाले. त्यांनी आपल्या त्रिशूळाने विनायकाचे मस्तक धडावेगळे केले. पार्वती बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राला पाहून त्यांचा शोक अनावर झाला. त्या प्रचंड क्रोधित झाल्या. शंकरांना आपली चूक समजली. त्यांनी देवांना आज्ञा दिली की उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या पहिल्या प्राण्याचे मस्तक घेऊन या. त्यांना एक हत्तीचे पिल्लू दिसले. शंकरांनी विनायकाच्या धडावर ते मस्तक जोडले. त्याला गणेश हे नाव देऊन आशीर्वाद दिला, सर्वात आधी तुझी पूजा होईल.
मार्गशीर्षाची भेट. श्रेयसची महालक्ष्मी. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली होती आणि बाहेर अजून सूर्य उगवला नव्हता, पण श्रेयसला तिच्या घरी खूप लगबग जाणवत होती. सगळीकडे पाणी आणि स्वच्छतेचा वास येत होता. घरात आज नेहमीपेक्षा लवकर दिवे लागले होते. आई ग, इतकी गडबड कशाची? श्रेयसने हळूच विचारले. निर्मला आजींनी हसून श्रेयसला जवळ घेतले. अगं श्रेयस, आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. आजपासून आपण महालक्ष्मी मातेचा व्रत सुरू करत आहोत, त्यामुळे घर एकदम चकाचक करायचं आहे. श्रेयसला वाटले, महालक्ष्मी म्हणजे खूप सारे पैसे? तिने कुतूहलाने विचारले. आजींनी समजावले, बाळ, महालक्ष्मी म्हणजे फक्त संपत्ती नाही. महालक्ष्मी म्हणजे घरातली सुखशांती, समाधान आणि आनंद. जिथे स्वच्छता आणि प्रेम असते तिथेच लक्ष्मी वास करते. या महिन्यात आपण गुरुवारी देवीचं व्रत करतो. सकाळपासून घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आपण सगळेजण आनंदी राहतो. आजी पुढे म्हणाल्या. देवीला स्वच्छता फार आवडते. अस्वच्छ घरात त्या कधीच येत नाहीत. त्यामुळे आधी घर स्वच्छ, मग मन स्वच्छ. आजींचे बोलणे ऐकून श्रेयसला खूप छान वाटले. तिने लगेच ठरवले की आज ती पण लक्ष्मीच्या स्वागतासाठी मदत करेल. तिने तिच्या अभ्यासाचे टेबल, जे नेहमी पसारे असायचे, ते स्वतःच आवरायला घेतले. पुस्तके व्यवस्थित लावली, पेन्सिल्स खोक्यात ठेवल्या. थोड्याच वेळात आजींनी महालक्ष्मीच्या पूजेची तयारी केली. एका कलशावर नारळ ठेवला आणि त्याला साडी नेसवून महालक्ष्मीचे रूप दिले. श्रेयसने हळूच त्या कलशावर लाल फुलांची माळ अर्पण केली. आजची पूजा खूप वेगळी आणि शांत वाटत होती. पूजा झाल्यावर आजींनी महालक्ष्मीची कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा गरिबीतून आलेल्या एका बाईची होती, जिने कधीही कोणाबद्दल वाईट विचार केला नाही आणि नेहमी आपल्या घरात स्वच्छता ठेवली. तिच्या साधेपणावर आणि आदरावर महालक्ष्मी प्रसन्न झाली. या कथेचा अर्थ काय श्रेयस? आजींनी विचारले. श्रेयसने उत्तर दिले की लक्ष्मी माता फक्त मोठ्या लोकांकडे नाही, तर ज्यांच्या मनात नम्रता आणि स्वच्छता आहे त्यांच्याकडे येते. अगदी बरोबर, आजी म्हणाल्या. आणि महत्वाचे म्हणजे महालक्ष्मीचा प्रसाद सर्वांना वाटायचा. संध्याकाळ झाली. घरात हळदी कुंकवाचा सुगंध दरवळत होता. पूजेजवळ लावलेल्या दिव्यांची छोटीशी ओळ अंधाऱ्या घरात अद्भुत तेज निर्माण करत होती. श्रेयसला खूप शांत आणि आनंदी वाटले. आज फक्त घरच नाही, तर तिचे मन सुद्धा स्वच्छ झाले होते. निर्मला आजींनी श्रेयसला जवळ घेतले. बघ, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीने आपल्या घरात किती आनंद आणला. हाच खरा आशीर्वाद. पुढील 4 गुरुवार असेच उत्साहाने व्रत करायचे. श्रेयसने आनंदाने मान डोलावली. आता तिला प्रतीक्षा होती ती पुढच्या गुरुवारची. बुद्धीची शर्यत, द रेस ऑफ विस्डम. कैलास पर्वतावर शंकर, पार्वती आणि त्यांचे 2 पुत्र गणेश व कार्तिकेय आनंदात राहत होते. गणेश मोठे, गोल आणि बुद्धिमान होते, तर कार्तिकेय तरुण, वेगवान आणि धाडसी होते. एके दिवशी एका ज्ञानफळासाठी शंकर म्हणाले, जो कोणी संपूर्ण पृथ्वीला 3 प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल त्याला हे दिव्य फळ मिळेल. ज्ञानफळ खूप तेजस्वी आणि मौल्यवान होते. कार्तिकेय क्षणाचाही विलंब न लावता लगेच तयार झाले. त्यांनी आपला वाहन सुंदर मोर बोलावला. मी सर्वात आधी येईन असे म्हणून ते वाऱ्याच्या वेगाने आकाशात झेपावले. संपूर्ण जग फिरण्यासाठी निघाले. तिकडे गणेश मात्र शांतपणे उभे राहिले. त्यांचे वाहन, छोटा उंदीर, मूषक, त्यांच्याकडे गोंधळून पाहत होता. काय झाले दादा, आपण जायचे नाही का? उंदराने हळूच विचारले. गणेश मंद हसले. धावण्याऐवजी त्यांनी आपल्या आई वडिलांना, शंकर आणि पार्वती आदरपूर्वक एका उंच आसनावर बसण्यास सांगितले. मी तयार आहे, ते आत्मविश्वासपूर्वक म्हणाले. कार्तिकेय दूर दूर ग्रहांच्या पलीकडे जात असताना गणेशाने मात्र त्यांच्या आईवडिलांच्या आसनाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिली, दुसरी आणि मग तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणा संपल्यावर शंकरांनी विचारले, गणेशा, तू तर पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होतीस, तू हे काय केलेस? गणेश नम्रपणे हात जोडून म्हणाले, पिताजी, माझ्यासाठी तुम्ही दोघेच माझे संपूर्ण विश्व आहात. तुमच्या प्रदक्षिणेने मी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली आहे. शंकर आणि पार्वती दोघांनाही गणेशाचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. त्यांची बुद्धिमत्ता आणि मातापित्याबद्दलची भक्ती पाहून त्यांचे हृदय भरून आले. शर्यतीचा खरा अर्थ गणेशाने सिद्ध केला होता.
शंकर म्हणाले, गणेशा, तू आपल्या बुद्धीने व भक्तीने हे सिद्ध केले आहेस की मातापिता हेच मुलांचे विश्व असतात. हे दिव्य फळ तुझेच. आणि त्यांनी ते फळ गणेशला मोठ्या थाटात दिले. काही वेळाने कार्तिकेय दमलेले पण अभिमानाने मोरासह परत आले. गणेशला फळ मिळालेले पाहून त्यांना क्षणभर वाईट वाटले, पण गणेशाचे स्पष्टीकरण ऐकून त्यांनाही बुद्धीचे महत्त्व कळाले. मग दोन्ही भावांनी ते ज्ञानफळ वाटून घेतले आणि हसले. रक्षणकर्ता विष्णू आणि छोटा मासा. फार पूर्वीची गोष्ट आहे. या विश्वाचे रक्षक भगवान विष्णू दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र क्षीरसागरात शांतपणे विश्रांती घेत होते. ते एका मोठ्या शेषनागावर पहुडले होते आणि संपूर्ण जगाकडे प्रेमाने बघत होते. पृथ्वीवर सत्यव्रत नावाचा एक दयाळू राजा राहत होता. तो रोज सकाळी नदीकाठी जाऊन देवाची प्रार्थना करायचा. तो निसर्गावर आणि सर्व प्राण्यांवर खूप प्रेम करायचा. एक दिवस प्रार्थना करण्यासाठी सत्यव्रतने नदीचे पाणी आपल्या ओंजळीत घेतले, पण त्याला पाणी घेताना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या हातामध्ये एक छोटासा सोनेरी रंगाचा मासा चमकत होता. तो छोटा मासा अचानक माणसासारखा बोलू लागला. तो म्हणाला, महाराज, कृपया मला वाचवा. नदीतले मोठे मासे मला खाऊन टाकतील. मला तुमच्या आश्रयाला न्या. राजाला त्या माशाची दया आली. त्याने आपल्याजवळ असलेला पाण्याचा तांब्या घेतला आणि त्या माशाला हळूच त्यामध्ये सोडले. मासा तांब्यात आनंदाने पोहू लागला. पण दुसऱ्याच दिवशी एक गंमत झाली. तो मासा इतका वेगाने वाढला की त्याला तो तांबा छोटा पडू लागला. मासा म्हणाला, महाराज, मला राहण्यासाठी दुसरी जागा द्या. राजाने त्या माशाला बागेतील एका मोठ्या तलावात नेले. पण काहीच वेळात मासा तलावापेक्षाही मोठा झाला. तो इतका मोठा झाला की त्याला हलणेही कठीण झाले. राजाने शेवटी त्या माशाला विशाल समुद्रात नेऊन सोडले. समुद्रामध्ये जाताच माशाने खूप मोठे रूप घेतले. राजाला आता समजले की हा कोणताही साधा मासा नाही. अचानक त्या माशाच्या शरीरातून प्रकाश पडला आणि तिथे साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. विष्णुदेवांचे हे सुंदर रूप पाहून राजाने त्यांना मनोभावे नमस्कार केला. विष्णुदेव म्हणाले, सत्यव्रत, तू दयाळू आहेस. लवकरच पृथ्वीवर एक मोठा महापूर येणार आहे. तू एक मोठी नौका तयार कर आणि सर्व जीवजंतूंचे रक्षण कर. काही दिवसांनी खूप पाऊस पडला आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. पण विष्णुदेवांनी मोठ्या माशाचे रूप घेऊन त्या नौकेला सुरक्षित ठिकाणी नेले. जगातील सर्व प्राणी वाचले. जेव्हा पाणी ओसरले तेव्हा सर्व जग पुन्हा सुंदर दिसू लागले. राजाने विष्णुदेवांचे आभार मानले. विष्णुदेवांनी दाखवून दिले की प्रत्येक लहान जीवाचे रक्षण करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. ची कथा. भगवान दत्तात्रेयांची कथा. खूप खूप वर्षांपूर्वी एका शांत आश्रमात ऋषी अत्रि आणि त्यांची पत्नी माता अनसूया राहत होते. त्यांची भक्ती खूप मोठी होती. अनसूया मातेची पवित्रता आणि सेवाभाव सर्व तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होता. ती तिच्या पतीची सेवा आणि धर्माचे पालन निष्ठापूर्वक करत असे. स्वर्गात तिन्ही मुख्य देवता वजा ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव वजा अनसूया मातेच्या या महानतेबद्दल बोलत होते. काही कारणास्तव त्यांना तिची पवित्रता किती खरी आहे हे स्वतः बघायचे होते. त्यांनी ठरवले की ते अनसूया मातेची परीक्षा घेतील. तिन्ही देवतांनी साधूंचे रूप घेतले आणि ते थेट अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अत्रि ऋषी त्यावेळी आश्रमात नव्हते. तिघांनी अनसूया मातेला भोजन मागितले. आम्ही खूप भुकेले आहोत, पण आमची एक अट आहे, ते म्हणाले. अनसूया मातेने विचारले, कोणती अट? साधू म्हणाले, आम्हाला भोजन देणाऱ्या व्यक्तीने पूर्णपणे वस्त्रहीन दिगंबर असावे. हे ऐकून अनसूया मातेच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंता दिसली, पण तिने तिची बुद्धी आणि पतीवरील श्रद्धा वापरली. अनसूया मातेने लगेच निश्चय केला. तिने डोळे मिटले आणि मनात प्रार्थना केली, माझ्या पतीवरील माझी भक्ती खरी असेल तर हे महान साधू लहान बाळे बनू दे. आणि चमत्कार झाला. तिन्ही साधू लगेचच दूध पिणारी लहान बाळे बनले. बाळांची सेवा केल्यावर काही वेळाने बाळे पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आली. पण यावेळी ते साधू नव्हते. ते साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश होते. त्यांनी अनसूया मातेला तिच्या पवित्रतेसाठी आशीर्वाद दिला. तुझ्या भक्तीमुळे आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत, देवता म्हणाले. वरदान माग. अनसूया मातेने वरदान मागितले की या तिन्ही देवतांनी तिच्या मुलाच्या रूपात जन्म घ्यावा. लवकरच तिला एक अद्भुत पुत्र झाला, ज्याचे शरीर एक पण डोके मात्र 3 होते.
हे होते भगवान दत्तात्रेय. दत्तात्रेय मोठे झाल्यावर खूप ज्ञानी झाले. ते लोकांना ज्ञान देत, पण त्यांचे सर्वात महत्वाचे शिक्षण होते वजा गुरु कुठेही मिळू शकतो. दत्तात्रेयांनी 24 गुरु निवडले जे सामान्य मानवांना दिसत नव्हते. त्यांनी जगाकडे गुरु म्हणून बघायला सुरुवात केली. त्यांचा पहिला गुरु होता पृथ्वी. पृथ्वी कोणताही स्वार्थ न ठेवता सगळ्यांचे ओझे वाहते आणि शांत राहते. तसेच पाणी वाजा पाणी नेहमी स्वच्छ आणि शांत राहून प्रगती करत राहते. दत्तात्रेयांनी पृथ्वीकडून सहनशीलता आणि पाण्याकडून निर्मळता शिकली. वारा हा त्यांचा आणखी एक गुरु होता. वारा कोणत्याही गोष्टीला चिकटून न राहता सगळीकडे फिरतो आणि स्वातंत्र्य शिकवतो. दत्तात्रेय म्हणाले, ज्ञान हे फक्त मंदिरात किंवा पुस्तकात नाही, ते तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत आहे. फक्त ते बघायला शुद्ध डोळे आणि ऐकायला शांत मन हवे. महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी. फार पूर्वी महिषासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता. त्याचे शरीर अर्ध मनुष्य आणि अर्ध रेडा म्हैस असं होतं. तो त्याच्या क्रूर आणि प्रचंड शक्तीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण करत असे. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्वर्गलोकाचे स्थान बळकावले. स्वर्गावर आता महिषासुराचे राज्य आले होते. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो स्वर्गाच्या सिंहासनावर बसून आता संपूर्ण त्रिलोकात, तिन्ही जगात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देव, ऋषीमुनी आणि सामान्य लोक खूप घाबरले. या संकटातून सोडवण्यासाठी सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली. देवांनी तिन्ही महान देवांना विनवले, या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास मदत करा. त्यांची विनंती ऐकून तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक दिव्य देवी निर्माण करण्याची योजना केली. शंकराच्या महेश तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने 3 डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एक एक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात तेजस्वी दुर्गादेवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र अशी विविध शक्तिशाली आयुधे सर्व देवांनी तिला, दुर्गादेवीला मोठ्या आदराने बहाल केली. देवीच्या अनेक हातांमध्ये ही सर्व शस्त्रे होती. देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्व शक्तिमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. तिने मोठ्या गर्जनेसह आपल्या सिंहावर स्वार होऊन महिषासुराच्या सैन्याकडे धाव घेतली. दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध झाले. महिषासूर कधी रेड्याचे तर कधी सिंहाचे रूप घेऊन आला, पण देवीच्या शक्तीपुढे त्याचे सर्व सामर्थ्य अपुरे पडले. अखेरीस दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गादेवीला महिषासुरमर्दिनी, महिषासुराला मारणारी म्हणू लागले. या महान प्रसंगाची आठवण म्हणून आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. गोवर्धन पर्वत. शीर्षक: गोवर्धन पर्वत. गोकुळात सगळेजण आनंदाने राहायचे. बालकृष्ण सगळ्यांचा लाडका होता. गोकुळात एक मोठा हिरवागार सुंदर पर्वत होता. त्याचे नाव गोवर्धन. तो गोकुळातील सगळ्यांना खूप महत्वाचा वाटायचा. दरवर्षी गोकुळातील लोक इंद्रदेवाची पूजा करायचे, कारण इंद्र पाऊस देतो. पण एकदा इंद्रदेवाला खूप गर्व झाला. तो म्हणाला, मी नसतो तर यांचे जीवनच चालले नसते. श्रीकृष्णाला हे समजले, कारण त्याला सगळ्यांच्या मनातले माहीत असते. श्रीकृष्ण सगळ्यांना म्हणाला, अरे, आपल्याला पाऊस गोवर्धन पर्वतामुळेच मिळतो. तोच आपले घर आहे. आपण त्याची पूजा करूया. सगळ्यांना श्रीकृष्णाचे बोलणे खूप आवडले. त्यांनी इंद्राची पूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. त्यांनी गोवर्धनाला सुंदर फुलांनी आणि मिठायांनी सजवले. हे बघून इंद्रदेवाला खूप राग आला. माझी पूजा थांबवली, आता मी यांना धडा शिकवतो. लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला. ढग गडगडू लागले. नदीचे पाणी वाढू लागले. सगळे गोपागोपी घाबरले आणि धावत श्रीकृष्णाजवळ आले.
श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला, घाबरू नका. ज्या गोवर्धन पर्वताची तुम्ही पूजा केली तोच आपल्याला वाचवेल. चला, आपण संघटित होऊया. आणि काय आश्चर्य, श्रीकृष्णाने आपल्या एका करंगळीवर तो मोठा गोवर्धन पर्वत उचलला. मोठा आवाज झाला आणि सगळ्यांना पर्वताखाली कोरड्या जागेत आश्रय मिळाला. गोप गोपींनीही मदतीसाठी आपल्या लांब काठ्या पर्वताला आधार म्हणून लावल्या. इंद्राचा गर्व उतरला आणि पाऊस थांबला. संघटित राहिल्यामुळे सगळ्यांचे रक्षण झाले. जशी दृष्टी तशी सृष्टी. एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या निवासस्थानावर होते. त्यांच्या समोर धर्मराज युधिष्ठिर आणि दुर्योधन बसले होते. श्रीकृष्ण म्हणाले, राजकुमारांनो, मला तुमच्या मदतीची गरज आहे. आपल्या राज्यात एक मोठा यज्ञ करायचा आहे. श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिरा, तुला एक विशेष कार्य करायचे आहे. संपूर्ण राज्यात फिरून एक अशी व्यक्ती शोध जी सर्वात जास्त दुष्ट, वाईट आहे. मग श्रीकृष्ण दुर्योधनाकडे वळून म्हणाले, आणि दुर्योधना, तुलाही एक कार्य आहे. तू संपूर्ण राज्यात फिरून एक अशी व्यक्ती शोध जी सर्वात जास्त सज्जन, चांगली आहे. तिला आपण सत्कार करू. दोन्ही राजपुत्र आपापल्या कार्यासाठी निघाले. युधिष्ठिर निघाला वाईट माणूस शोधायला. तो प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घरात गेला. त्याला अनेक लोक भेटले. कोणी चुकला तर युधिष्ठिर विचार करे, हा माणूस कदाचित परिस्थितीमुळे चुकला असेल, पण त्याच्यात कुठेतरी चांगुलपणा नक्कीच असेल. त्याला कोणातच पूर्णपणे वाईट दिसले नाही. त्याच वेळी दुर्योधन निघाला चांगला माणूस शोधायला. त्याला अनेक लोक भेटले. कोणी दानधर्म करत होता, कोणी मंदिरात पूजा करत होता. दुर्योधन विचार करे, हा दानधर्म करतोय, पण नक्कीच याचा काहीतरी स्वार्थ असेल. हा फक्त लोकांना दाखवण्यासाठी चांगला वागतोय. त्याला कोणामध्येच खरा चांगुलपणा दिसला नाही. काही दिवसांनी दोघेही श्रीकृष्णाकडे परत आले. युधिष्ठिर नम्रपणे म्हणाला, देवा, मी खूप शोधले, पण मला एकही दुष्ट व्यक्ती सापडली नाही. मला प्रत्येकात काहीतरी चांगले दिसले. मला वाईट माणूसच सापडला नाही, म्हणून मी स्वतःलाच यज्ञासाठी अर्पण करतो. मग दुर्योधन हसत म्हणाला, मी संपूर्ण राज्य पालथे घातले, पण मला स्वतः व्यतिरिक्त कोणीही सज्जन दिसला नाही. बाकीचे सगळे स्वार्थी आणि खोटारडे होते, म्हणून सर्वात मोठा सत्कार माझाच व्हायला हवा. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, युधिष्ठिरा, दुर्योधना, तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे पाहिले. युधिष्ठिराला जग चांगले दिसले आणि दुर्योधनाला जग वाईट दिसले. कारण जशी आपली दृष्टी असते तशीच आपल्याला सृष्टी दिसते. हेच या कथेचे तात्पर्य आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. माणसातील देव. एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला, बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, मला माझा येशूच येऊन वाचवेल. जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरने नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टर मधले लोक म्हणाले, फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा. फादर म्हणाले, माझा येशूच मला येऊन वाचवेल. यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्युमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस. येशू म्हणाले, मी प्रथम जीप घेऊन आलो होतो, नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर, पण तूच मला काही ओळखले नाहीस. तात्पर्य, देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही, तो माणसातच शोधावा लागतो.